आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ही तुमची आता लव्ह रेसिपी आहे। मगापासून बऱ्याच गोष्टी झाल्या, खटकणाऱ्या, पटणाऱ्या, न पटणाऱ्या, पण असा एखादा गुण क्षितीमधला जो कुणातच असू शकत नाही आणि जो तुम्हाला फार आवडतो, ज्याच्यावरती तुमचं खूप प्रेम आहे। बरेच आहेत असे, म्हणजे असं खरं तर एक निवडणं कठीण आहे। खूप गुण आहेत की ज्यामुळे असं होतं की नाही नाही हीच ती व्यक्ती। त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गुण मला असं वाटतं की ती पोटात एक ओठावर एक असं वागत नाही कधीच कोणाशी। जे काही आहे ते तिथल्या तिथं हिशोब होऊन जातो, बरोबर, त्या तिथं क्लिअर गोष्टी। आणि आत्ता जर तुझं वागणं पटलं नाही तर तिथल्या तिथे ती सांगणार की हे असं असं तुझं चुकलं, आणि थोड्या वेळाने परत तुलाच बसून ओ रे सोन्या काय जेवायचं आता मग हे ते सो त्यामुळे ती तिथल्या तिथे तो चॅप्टर विसरून जाते आणि आयुष्यात पुढे जाते। म्हणजे तुझ्या मनातही काही राहत नाही, माझ्या मनातही काही राहत नाही। आणि हा गुण मला वाटतं संसारात सुद्धा, आसपासच्या सर्व नात्यांमध्ये, चित्रपट करताना सुद्धा, प्रोफेशनली सुद्धा खूप कामी आहे। बरोबर। आता चविष्ट चकाट्या म्हणजे चकाट्या आपल्या चालू आहेत, चविष्ट इकडे होतंय। कढई आपण तापत ठेवली आहे, काय घातलं याच्यामध्ये? तूप। बरं, आता हे तुपावरती तू रवा भाजून घेते आहेस, हे करता करता जो प्रश्न मी हेमंतला विचारला तोच तुला विचारतो। बोला। साहेबांमधले असे काही गुण किंवा असा एखादा गुण ज्याच्यावरती तुम्ही म्हणजे आहा ये हेमंत मध्ये आहे म्हणून मी त्याच्या खूप प्रेमात आहे आज। एक खूप महत्वाचा गुण म्हणजे हवं तर तू बोलेपर्यंत करतो, ढवळाढवळ करतो। हेमंत मुळात वन थिंग आय रिअली लाईक अबाउट हिम इज तो चांगला माणूस आहे। डेफिनेटली खरंच चांगला दिग्दर्शक होऊ घातलाय विथ एव्हरी फिल्म। तो ऍक्टर चांगला आहे, तो लेखक चांगला आहे, पण ह्या पलीकडे तो माणूस चांगला आहे, हे त्याच्यातलं मला सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे। येस, आणि ते महत्वाचं असतं असं मला वाटतं। आणि आमचा संसार टिकवण्यात त्याचा खूप मोठा हातभार आहे। माझा थोडा टेम्पर लक्षात घेता। बरोबर, हो कळतंय, मला सगळं कळतंय। वा, काय बघ, तुपात घातलेला हा जो रवा आहे तो करपू द्यायचा नाही, हीच आहे संसाराची रेसिपी। इकडे होतो आता झालं। बरोबर हो। आता दूध। माझी बायको मला झाकण ठेवताना कशी म्हणते माहिती का? ए ढक्कन ठेव ना। म्हणजे दोन्ही होतं ना त्याच्यात। तुला घरी जायचं आहे, लक्षात ठेव। हो खरंच आहे, फार रिस्क घेऊ ठेवायचं का? हो, ते शिजू देत ना। आम्ही तुपावरती रवा छान भाजून घेतला, नंतर थोडंसं कोमट दूध त्याच्यामध्ये घातलेलं आहे। आता ते दुधामध्ये छान शिजेल अशी शक्यता आहे की ते शिजेल। हो, हे काय शिजतंय। मैत्री, मित्रांच्या आयांशी असलेली नाती, नातेवाईक सुद्धा, या सगळ्यांशी इथलं नातं इथून जातं आणि मग ते इथं जातं। बरोबर आहे। त्यामुळे जेवण हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आयुष्यात। बरोबर, चाललंय पोटासाठी सगळं। आपल्या गप्पांमध्ये गोडवा खूप आहे, तो तिने शिऱ्यातही टाकलाय, साखर टाकली गप्पांच्या ओघात, हो की नाही? हो, साखर छान बऱ्याच प्रमाणात टाकलीस तू। तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या, तुम्हाला सारखं सांगावं लागतंय। मुळात कार्यक्रम हा खवईगिरीचा आहे, हे तर काय ओघानी प्रेमाचं आहे, हो की नाही? बरोबर।